जय शिवराय मित्रांनो. अजूनही श्रोत्यांपैकी कोणी सबस्क्राईब करायचं राहिलं असेल त्याने आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा, लाईक सुद्धा करा. कारण याच्या पुढे येणारे भाग नक्कीच थरारक असतील, रहस्यमय असतील. जय शिवराय, जय महाराष्ट्र. कालच्या बाजिंद भाग 4 मध्ये आपण पाहिलं यशवंत माचीवर झालेला अचानक हल्ला आणि त्या हल्ल्याला साऊने आणि खंडेरायाने दिलेलं प्रत्युत्तर. त्यानंतर सूर्यराव आणि खंडेरायाचं झालेलं युद्ध. खंडेराय मरणाच्या दारात असताना छत्रपती शिवाजी महाराजांची अचानक मिळालेली मदत. नक्की कोण आहे हा खंडेराय? जाणून घेऊया आजच्या भागामध्ये. तत्पूर्वी श्रोत्यांना एक विनंती वजा आव्हान असेल की आपले हे बाजींचे भाग आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करा. यूट्यूबवर जाऊन नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा. आता ऐकूया बाजिंद भाग क्रमांक 5. हातात पांढरे निशाण घेऊन एक हशम क्षणात झेपा टाकत निघून गेला. हातात पांढरे निशाण पाहताच मावळ्यांच्या तुकडीचा बाणांचा वर्षाव कमी झाला. सूर्यरावच्या भोवती अंगरक्षकाचे कडे पडले. बाजूच्या दाट झाडीतून नेथळती तलवार घेतलेला अश्वावर स्वार असलेला एक शिलेदार घोड्याची लगाम खेचत सूर्यरावाच्या पुढे आला. त्यांच्या मागे केस पांढरे झालेला वयोवृद्ध मावळाही घोड्यावर स्वार होऊन तिथे आला होता. परंतु त्या वृद्ध माणसाची नजर काहीतरी शोधत होती आणि त्याने एका व्यक्तीला हेरले आणि घोडे त्याच्याजवळ नेत बोलला, खंडोजी, बरा आहेस नव? मांडीवरची जखम धरत वेदना सहन करत तो बोलला, वय वाचतात काका, ठीक आहे मी. असे बोलत त्याने एक कटाक्ष समोर अर्धमूर्छित असलेल्या सावित्रीकडे पाहिले. मागे उभे असलेला स्वार एकदम पुढे आला आणि सूर्यरावाला बोलला, सूर्यराव तुम्हीच ना? त्या स्वाराच्या आकस्मित बोलण्याने सूर्यराव आश्चर्य व्यक्त करत बोलला, होय जी, मीच सूर्यराव. पण आम्ही महाराजांच्या कोणत्याच गुन्ह्यात नसताना आमच्या तुकडीवर महाराजांच्या जरी पटक्याच्या तुकडीचा न सांगता छापा का शिलेदार? महाराजांच्या कोणत्याही वाटेला आम्ही नसतो, तर आज असे का बरं झालं? असे सूर्यराव बोलला. यावर तो स्वार उत्तरला, सूर्यराव, आपण ज्यावर शस्त्र रोखले होते तो मराठेशाहीचा अधिकारी आहे. महाराजांच्या हेर खात्यातील एक प्रमुख हेर, बहिर्जींचा खास हेर, खंडोजी. हे ऐकून सूर्यराव बाजूला उभा राहिला. त्या स्वाराच्या या बोलण्याने समोर अर्धमूर्छित असलेली सावित्री अवाक झाली. या खंडेरायाला तलवार भाला चालवता येत नाही, जो केवळ नोकरीसाठी आमच्या वाड्यात आला, हे केवळ नाटक होते, तर तिला त्याच्या पराक्रमावर खुश व्हावे हे समजेना की त्याच्या खोटे बोलून वाड्यात येण्यावर राग व्यक्त करावा हे समजेना. तो स्वार घोड्यावरून पाय उतर झाला आणि समोर उभ्या खंडेराय उर्फ खंडोजीला मुजरा करत बाजूला नेले आणि बोलू लागला, नाईक, हे काय करून बसला आपण? तुम्ही स्वराज्याच्या कामगिरीवर असलेले सैनिक आहात. असा जीव धोक्यात घालणे आपणास शोभत नाही. बहिर्जी नायकांनी आपणास घेऊन येण्यास पाठवले आहे. काय? मला घेऊन यायला मी कोणती चूक केली आहे? असे बोलताच 3-4 शिलेदारांनी खंडोजीच्या दंडाला धरले. नाईक, आम्हाला माफ करा, आम्ही हुकमांचे गुलाम आहोत. खंडोजीने पुन्हा सावित्रीकडे पाहिले. त्याच्या मनाची घालमेल सुरू झाली. एक कर्तव्यदक्ष सैनिक असून असा आताताईपणा खरंच त्याला शोभत नव्हता. पण सावित्रीला सूर्यरावाच्या फौजेने पकडून नेले तेव्हापासून त्याच्या मनावरचा ताबा सुटला होता. खंडोजीला पकडून ते शिलेदार नेऊ लागले. इतक्यात बाजूच्या जंगलातून शिंगे करणे वाजू लागली. हजारो अश्मांच्या किंचाळण्याचा आवाज आणि घोड्यांच्या टापांचे आवाज घुमू लागले. कोणाचा हल्ला असेल हा? सूर्यराव, खंडोजी आणि वस्ताद काकासह तो स्वार विचारात पडला. पण सावित्रीने ओळखले, ही फौज राजे शिर्क्यांची नेकजात फौज. आपल्या एकुलत्या एक लेकीला 400-200 लोकांनी पळवून न्यावे हे त्यांच्या मनाला अतिशय झुंबले होते. त्यांच्या डोळ्यात केवळ आग होती. त्यांच्या हातातील तलवार आणि मनगटे केवळ शत्रूच्या रक्तासाठी आसुसली होती. खंडोजीलाही समजले की नक्कीच राजे यसाजीची घाटमाट्यावर टेहळणीला गेलेली फौज सावित्रीसाठी येत आहे. त्याने पटकन त्या स्वाराला ही गोष्ट सांगितली. माझा ऐका, ही शिर्क्याची लेक सावित्री या सूर्यरावाच्या पळून आणली आहे. आपण जर तिला परत शिर्क्यांच्या हाती सुपूर्द केले तर शिर्क्यांचा जास्तच विश्वास आपल्यावर बसेल. यावर तो स्वार उत्तरला, सूर्यराव व शिर्क्यांच्या वादात पडणे हे आपले काम नव्हे. तुम्हाला बहिजी नायकांच्या पुढे उभे करणे हे माझे काम आहे. त्या स्वारांच्या त्या बोलण्याने खंडोजी पुरता चावताळला. त्याने क्षणात आपल्या दंडाला हिसका मारला आणि दंड धरून येणारे मावळे धरणीवर पडले. दुसऱ्या क्षणी
त्या स्वारांच्या कमरेला लावलेली तलवार उपसली आणि त्याच्याच नरड्यावर तर धरत तो बोलला, मला माझ्या हिशोबाने काम करू दे. नायकांना सांगा काम जवळ होत नाही खंडोजी परत येणार नाही. बाजूला उभे असलेल्या वस्ताद काकांनी पुढे येत खंडोजीला बोलले, खंडोजी तुझे डोके आहे का ठिकाण्यावर? आपण कोणत्या कामगिरीवर आहोत आणि तू करत काय आहेस? खंडोजी बोलला, काका माझ्यावर विश्वास ठेवा, मी करतो ते ठीकच करतो, तुम्ही निघा इथून. शिर्क्यांच्या पदरी कडवे धारकरी आहेत, निभाव लागणे कठीण आहे. इतक्यात शिर्क्यांच्या पहिल्या तुकडीने हल्ला चढवला. सूर्यराव आणि मावळ्यांची तुकडी दुहेरी लढत सुरू झाली. खंडोजीने त्वरित त्या स्वराला बाजूला केले आणि प्रसंगावधान राखत तो सावित्रीजवळ आला आणि तिच्या हाताला धरून उठवू लागला. तितक्यात तिने तो हात झिडकारला आणि त्याच्यावर हाताने प्रहार करू लागताच त्याने तिचा हात पकडून मुरगळला आणि तिला उचलून पलीकडच्या जंगलातून निघून गेला. शिर्क्यांच्या कडव्या फौजेपुढे सूर्यराव आणि मावळे तोकडे पडू लागले. क्षणात त्यांनी काढता पाय घेत माघार घेतली आणि वाटा चोरवाटाने ते निघून गेले. परंतु इकडे खंडोजीने सावित्रीला उचलून जंगलातून बरेच बाहेर आणले होते. पुढे डोंगराची कडेतूट होती आणि हजारो हात खाली नदीचे विशाल पात्र होते. खंडोजीने एकदा मागे पाहिले आणि ताडले की शिर्क्याची फौज पाठलाग करत आहे. त्याने कशाचाही विचार न करता सावित्रीसह स्वतःला त्या कडेतूट वरून त्या विशाल नदीच्या पात्रात झोकून दिले. ही गूढ कथा ऐकता ऐकता सकारामला कधी झोप लागली त्यालाच समजले नाही. सकाळी कोमल सूर्यकिरणांनी त्याची झोप मोड केली. सकारामसह त्याच्या साथीदारांना जाग आली आणि समोरच खंडोजी ते कधी उठतात याची वाट पाहत होता. खंडोजीला पाहताच त्यांची झोप उडाली. उठा, किती वेळ झालं, वाट पाहतोय तुमची, खंडोजी बोलला. सकारामने आजूबाजूला पाहिले तर केवळ गर्द दाट झाडी. त्याच्या मनात प्रश्नाचा काहूर माजला. कुठे गेले ते महादेवाचे मंदिर? कुठे गेली ती सुंदर सावित्री? कुठे गेला तो मेलेला वाघ? हा खंडोजी रात्रभर गायब होता, मग आता आला कुठून? त्या तिघांच्या डोक्यात या प्रश्नाने थैमान घातले. खंडोजी मात्र धीर गंभीर मुद्रेने त्या चौघांकडे पाहत होता. कुठे गायब झालात तुम्ही काल रात्री मला सोडून? खंडोजीने प्रश्नार्थक मुद्रेने त्या चौघांना सवाल केला. यावर सकाराम बोलला, गायब? आणि आम्ही? तुम्हीच काल संध्याकाळी त्या दाट जंगलाच्या जाळीत आम्हाला चौघांना गुंगारा देत गायब झालात. आणि हो, रात्री तुमची सावित्री पण भेटली होती आम्हाला. तिनेच आम्हाला तुमची पूर्ण कथा सांगितली. पण आम्हाला कशी झोप लागली आम्हालाच समजेना. आम्हाला इथे कोणी कसे आणले तेवढे सांगा बाबा. नसता डोक्याला ताप झालाय. कुठली अवदसा सुचली आणि तुझं ऐकून तुझ्या मागं आलो. काहीसा वैतागल्यासारखा सकाराम खंडोजीला बोलला. काय? सावित्री काल तिथे होती? अहो तिला शोधायला काल जंगलात बाजूला गेलो. काल सकाळीच मला ती तुम्ही भेटला तिथे भेटली आणि वडाच्या झाडाजवळ भेटणार होती. तिच्या वडिलांची फौज 10 कोसावर आपली वाट पाहत आहे. तिथेच तुम्हाला नेऊन तुमच्या प्रश्नाचा निवाडा करण्यासाठी आमचे वस्ताद काका महाराजांच्या जवळ घेऊन जातील आणि आम्ही आमच्या वाटेने जाऊ असे नियोजन होते माझे. पण तुम्ही अचानक कुठे दिसेनसे झालात आणि रात्रभर तुमचा शोध घेत मी पहाटे त्या महादेवाच्या पडक्या मंदिराजवळ पोचलो तर तिथे एक वाघ रक्ताच्या थरावळ्यात मरून पडलेला दिसला. मला वाटले इथे अजूनही वाघ असतील, आपल्या जीवाला धोका आहे, म्हणून मी मंदिरात आलो तर तिथे तुम्ही चौघे झोपला होतात. मग एका एकाला खांद्यावरती घेऊन पहाटेच या डोंगरावर आणले, म्हणून तुम्ही चौघे आणि मी जिवंत आहोत आणि उलट तुम्ही मलाच प्रश्न विचारताय. खंडोजीचे ते बोलणे ऐकून त्या चौघांना जरा धीर आला. अहो खंडोजीराव, आम्हाला माफ करा, पण भीतीने आमची बुद्धी काम करेना. त्यात रात्रभर तुमच्या सावित्रीने तुमची जी कथा सांगितली त्यावरून तर जास्तच शंका आली. आम्ही साधी जंगलात राहणारी शेतकरी धनगर लोक, तुमच्या थोर मोठ्याच्या भानगडीत शिकार नको व्हायला. आम्ही जातो माघारी. राहिला सवाल आमच्या वाडीच्या सुरक्षेचा तर बघू, सगळ्यांना घेऊन काहीतरी निवाडा होईलच, सकाराम निर्धारित आवाजात बोलून गेला. अहो आता 3-4 कोसावर वस्ताद काकांचे गुप्त ठिकाण आहे आमच्या, कशाला मागं जाता? सरळ महाराजांच्या कानावर तुमचा विषय घाला, तुमची समस्या कायमची मिटेल आणि सारा वाडा सुखी होईल. माझं ऐका, माघारी फिरून रात्रभर चाललेली मेहनत वाया जाईल तुमची. खंडोजीच्या त्या प्रश्नावर चौघांनी पण विचार केला. मागे जाऊन काय प्रश्न सुटणार नाही. खंडोजी तर महाराजांचा हेर आहे, तो तर किमान खोटं बोलायचं नाही. साधले तर सगळे चांगलेच साधले जाईल असे म्हणत चौघांनी होकारार्थी मान हलवत खंडोजी सोबत जायचा निर्णय घेतला.
एव्हा सूर्य चांगलाच वर आला होता. भुकेने ते चौघेही हैराण झाले होते. त्यांनी खंडोजीला प्रश्न केला, खंडोजीराव, कुठंतरी न्याहारी मिळेल का बघूया का? यावर त्वरित खंडोजी म्हणाला, चला चला, या डोंगराच्या खालीच माझा घोडा बांधलाय, त्यावर खाण्यापिण्याचे साहित्य आहे, चला आपण निघू. असे म्हणत ते पाचही जण डोंगर उतरू लागले. घोड्याचे नाव घेताच सकारामला त्याचा घोडा आठवला. काल ओढा पार करताना काय दिसले त्याला काय माहिती, कुठे पळून गेला. पण माझा घोडा खूप इमानदार आहे, अशी साथ सोडून जाणार नाही कधी. नक्कीच काहीतरी आक्रीत बघितलं असणार त्यानं. येईल तो नक्की परत, मला विश्वास आहे, आपल्या मनाशीच सकाराम बोलत होता. बराच वेळ डोंगर उतरत असताना त्यांना दुरूनच खंडोजीचा घोडा दिसू लागला आणि खंडोजीला पाहून त्यांचे किंकाळणे सुरू झाले. खंडोजीने घोड्याच्या मानेवर तोंडावर मायेने हात फिरवला. रात्रभर पावसात भिजून गारटलेल्या घोड्याला त्याने दिलासा मिळाला. त्याने घोड्यावर एक घोंगड्यात बांधलेली चटणी आणि कांदा आणि नाचणीची भाकर काढली. खंडोजीने घोड्याच्या दावं सोडलं आणि त्याला चरायला सोडलं. पाचही जण भाकरीचा तुकडा मोडून खाऊ लागले. खाता खाता दूरवर सकारामचा काल गायब झालेला घोडा दूरवर दृष्टीस पडला. त्याला पाहताच सकाराम आनंदाने उठून उभा राहिला. त्याने जोरजोरात त्याच्याकडे पाहत हाका मारायला सुरुवात केली आणि त्याच्या रोखाने चालू लागला. आपल्या धन्याची हाक ऐकून सकारामचा घोडा धावत त्याच्याकडे येऊ लागला. सकाराम खूप आनंदी झाला. पाठीमागून खंडोजीने सकारामच्या पाठीवर हात टाकला आणि जातीवंत जनावर दिसतंय, होय, लय जीव आहे माझा ह्याच्यावर. पण काय झाले कोणास ठाऊक, समोरून धावत येणारा सकारामचा घोडा क्षणात थांबला. सकारामकडे पाहत पाहत मागे सरकू लागला आणि क्षणात सुसाट वेगाने मागे पळून गेला. त्याचे धावणे पाहताच सकाराम पण मागे लागला, पण घोडा क्षणात जंगलात गायब झाला. खिन्न मनाने सकाराम खंडोजीजवळ आला आणि म्हणाला, याला काय आकृत दिसतंय समजना. मला सोडून कवाबी असा वागला नव्हता आजवर. नक्कीच काहीतरी आक्रीत आहे. जाऊ दे, जातंय कुठं, येईल माघारी. चला 4 घास खाऊया घेऊन. असं बोलत खंडोजी व सकाराम माघारी आले. सर्वजण भाकरी चटणी कांदा खाऊ लागले. सकाराम बोलला, खंडोजीराव, रात्री सावित्रीबाईंनी तुमची कथा सांगितली. खरंच मला अभिमान वाटला की मी एका मराठी शाहीच्या हेरासोबत आहे. पण मला पुढं काय झालं तुमचं सांगशील का? त्या डोंगरावरून तुम्ही दोघांनी खाली नडीत उडी मारली खरी, पण त्यानंतर झालं काय? किंचित हसत खंडोजी बोलू लागला, काय सांगू मंडळी, आयुष्यात केवळ व्यायाम, धाडस आणि मेहनत याच्या जीवावर महाराजांच्या सैन्यात प्रवेश मिळवला होता. ऐन तारुण्यात खुद्द बहिर्जी नायकांच्या खास मर्जीतला हेर झालो होतो. आयुष्यात प्रेम म्हणजे काय असते हे कधी समजून घ्यायला वेळच मिळाला नव्हता. पण शिर्क्यांच्या लेकीला जेव्हा पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्या रात्री डोळ्याला डोळा लागला नव्हता. सारखा तिचा चेहरा आठवायचा प्रयत्न करत होतो. मनात एक प्रकारची ओढ निर्माण झाली होती. त्या रात्री बेरडांच्या हल्ल्यात तिने एकाकी चढाई केल्याचे समजताच माझा तोल गेला. मी वस्ताद काकांना सांगून तिचा जीव वाचवायला सूर्यरावाच्या फौजेचा एकट्याने पाठलाग केला. मी जाणून होतो सूर्यराव आणि महाराजांचे कोणतेच वैर नव्हते, पण साऊसाठीचा तळमळ स्वस्त बसून देत नव्हती. मी धोक्यात असल्याची खबर काकांनी खेडबाऱ्याला पोहोच केली आणि 200 मावळ्यांची तुकडी माझ्यासाठी धावून आली. मी जर साऊला तिथेच सोडून गेलो असतो तर नक्कीच सूर्यरावाने तिला एकतर मारून टाकले असते, नाहीतर यातना देत शिर्क्यांना झुकवले असते. आणि जर शिर्क्यांच्या हाती दिले असते तर माझे गुपित तिला समजले होते आणि ती सुद्धा जातीवंत होती. तिने नक्कीच हे सर्व तिच्या बापाला सांगितले असते आणि आमचा शिर्क्यांच्या राज्याचा पाडाव करण्याचा बेत फसला असता. म्हणून मी कोणताही विचार न करता वस्ताद काकांचाही हुकूम डावलून तिला घेऊन त्या भयान कड्यावरून नदीत उडी मारली. दुधडी भरून वाहणाऱ्या त्या नदीत आम्ही दोघेही पडलो. साहूच्या नाकातोंडात पाणी गेल्याने तिची शुद्ध हरपली, पण मी शुद्धीत होतो. तिचा हात धरून कसाबसा पोहू लागलो, पण पाण्याच्या वेगाने मी खूप दूरवर वाहत वाहत एका भयान जंगलात पोहोचलो. खंडोजीने साऊचा हात धरून तिला नदीच्या काठावर पण जंगलाच्या तोंडावर असलेल्या एका विशाल दगडावर झोपवले आणि कमरेला असलेली कट्यार आणि खंजीर काढून बाजूला ठेवला आणि शेळ्याने तोंड पुसत साऊच्या डोक्याखाली शेला ठेवला. सावित्रीचे ते सौंदर्य खंडोजी कितीतरी वेळ पाहत होता. त्याच्या हृदयाची कंपने तीव्र होत होती. आयुष्यात पहिल्यांदाच कोणत्या तरी स्त्रीचे सौंदर्य तो पाहत होता. तितक्यात अचानक सावित्रीला जाग आली. डोक्यावर हात ठेवत ती वेदना सहन करत उठली आणि बाजूला उभ्या असलेल्या खंडोजीकडे कटाक्ष टाकला
आणि दोन्ही हात छातीवर नेत बोलले, दूर व्हा. क्षणात खंडोजीने शेळा तिच्या हातात देत बोलला, घाबरू नका बाईसाहेब, तुम्ही सुखरूप आहात. त्वरित हाताला हिसडा मारत तो शेला घेऊन तिने खांद्यावर छातीवर झाकत सावरत बोलली, मी सुखरूप राहीनच, तुम्ही तुमची काळजी करा. आमच्या वडिलांचा विश्वासघात करून त्यांच्या वाड्यात प्रवेश मिळवला आणि आमच्या खबरा शिवाजी महाराजांना देता? एक पैलवानाला शोभतं का ही गद्दारी? खंडोजी बोलला, गद्दारी? आणि आम्ही? गद्दारी केली तुमच्या वडिलांनी. सारा महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या मागे ठाम असताना तुटपुंजा फौजेच्या जीवावर मराठीशाहीशी वर शोभतं का शिरक्यांना? सूर्यराव बेर्डांच्या हातात शस्त्र घ्यायला मजबूत करणारे तुमचे बापजादे शिवाजी महाराजांची महती काय समजणार? यावर सावित्री खवळून बोलली, ते काही असो, शिर्क्यांची जर दौलत महाराजांच्या सैन्यापुढे टोकडी असली तरी आमच्या राज्यापुरचे आम्ही सुखी आहोत, कोणीही दुःखी नाही. आमच्या आबांच्यावर निष्ठा बाळगणारी कित्येक जण तरी आहेत. निष्ठा? खंडोजी सुद्धा संतापाने बोलला, निष्ठा सत्कारणी असावी. आग लाव्या आगंतुक आदिलशाहीवर कसली निष्ठा? ज्यांना माणूस आणि जनावरे यातला भेद माहीत नाही, ज्यांचा इतिहास हा कत्तळी आणि जाळपोली, बलात्कार, लुटालूट यांनी भरलेला आहे. 350 वर्ष जुलूम जबरदस्ती करणारे तुमचे आदिलशाही हात तोडून टाकले आमच्या महाराजांनी. आज आज महाराष्ट्र सुखात आहे तो केवळ महाराजांच्या पुण्याईमुळे. बस, आम्ही त्यांच्यासाठी जीवही देऊ. बोलून ताकद वाया घालू नका. क्षणात सावित्री बोलून गेली, असेल हिम्मत तर माझ्याशी 4 हात कर आणि तुझा प्राण वाचव. मी पण माझ्या राज्यासाठी प्राण देऊ शकते. सावित्रीच्या आकस्मिक आव्हानाने खंडोजी सावध झाला. तितक्यात सावित्रीने खंडोजीवर जबरदस्त प्रहार सुरू केले. खंडोजीचा तोल गेला, पण क्षणात सावध होऊन त्याने गिरकी घेत सावित्रीचा हात मुरगळून मागे आवळत बोलला, बाईसाहेब, आम्ही शिवछत्रपतींचे शिपाई आहोत. स्त्रियांवर कधीच हात उगारत नसतो. बऱ्या बोलानं गप बसा, नाहीतर हातपाय बांधून उचलून न्यावं लागेल. सावित्रीचा हात घट्ट मागे धरल्याने तिचा आवेश पूर्ण मावळला. हे सर्व सुरू असताना जंगलातून एक बाण वेगाने आला, ज्याने खंडोजीच्या पायाचा वेध घेतला. एक आर्त वेदनेने खंडोजीला भोवळ आली आणि तो सावित्रीला सोडून खाली पडला. क्षणात सावित्री सावध होऊन पळून जायच्या बेतात होती. तितक्यात जंगलातून 5-50 काळी कभिन्न नरभक्षक आदिवासी जमात हातात बाळे बरचे घेऊन बाहेर आली. त्यांचे ते उग्र चेहरे पाहताच सावित्री भयकंपित झाली. श्रोत्यांनो, इथे आपला बाजींचा भाग क्रमांक 5 पूर्ण होत आहे. सावित्रीचे नक्की काय झाले, तिच्यावर कोणते संकट आले आणि खंडेरायाचे नक्की काय झाले? अचानक आदिवासी जमातीच्या हाती सापडलेल्या सावित्रीच्या जीवनात पुढे नक्की काय आहे, नक्की कोण आहे खंडेराय, अजूनही उकळ होत नाहीये. या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण भाग क्रमांक 6 मध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया उद्याच्या भागामध्ये.